माझ्या महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार बांधवांना, आपण रोज म्हणतो की आपल्या देशात भ्रष्टाचार वाढलेला आहे. पण कधी आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का की कंत्राटी कामगाराची मुळे नेमकी कुठे आहे? हे जाणून घ्या की कंत्राटी कामगार पद्धतीची सुरुवात फक्त शासनाच्या धोरणातून होत नाही, तर अन्याय सहन करण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळेही होते. कायमस्वरूपी पदे असून, खाली असून, रिकामी असून, रिक्त असून नाही म्हणता येत, कायमस्वरूपी पदे रिक्त ठेवून कंत्राटी भरती करणे हीच या शोषण व्यवस्थेची सुरुवात आहे. कमी वेतन, असुरक्षित नोकरी, सामाजिक सुरक्षा आदी समान काम करूनही समान वेतन न मिळणे ही या व्यवस्थेची कटू वास्तविकता आहे. कंत्राटी कामगाराचे शोषण केवळ प्रशासनामुळे होते हे नाही, तर त्या व्यवस्थेविरोधात आपण आवाज उठवत नाही. गप्प बसणारे कामगार आणि कामगारांमध्ये एकजूट नसणे हेही तितकेच कारणीभूत आहे. अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला ताकद देणे, बळ देणे आहे. कंत्राटी पद्धत ही रोजगाराची समस्या नाही, तर ती सामाजिक आर्थिक विषमतेची समस्या आहे. एका बाजूला कायमस्वरूपी कर्मचारी सर्व सुविधा घेतात, तर दुसऱ्या बाजूला कामगार त्याच कामासाठी कमी वेतन, असुरक्षित भविष्य आणि अपमानास्पद वागणूक सहन करतात. जर ही परिस्थिती बदलायची असेल तर प्रत्येक कामगाराने स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. संघटित व्हावे लागेल, आपल्या हक्काची जाणीव ठेवावी लागेल आणि भीती न बाळगता अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा लागेल. कारण सरकारकडूनच ही व्यवस्था बंद होईल असे कधीच होणार नाही, तर जागृत आणि एकजूट कामगारांमुळेही हा बदल होऊ शकतो. कंत्राटी कामगार पद्धतीची खरी मुळे फक्त कार्यालयातच नाही, तर ती आपल्या शांततेत आणि आपल्या सहनशीलतेत दडलेली आहे. आज आपण एकत्र आलो तर उद्या ही व्यवस्था बदलू शकते. कामगार बदलला तर संघटना मजबूत होईल. संघटना मजबूत झाली तर शासनालाही कामगारासाठी निर्णय घ्यावा लागेल. म्हणून कंत्राटी कामगारांनी एकजूट, पारदर्शकता, प्रामाणिक नेतृत्व आणि संविधानाने दिलेल्या हक्काच्या लढ्याच्या मार्गाने चालावे लागेल. संविधानाने दिलेला हक्काचा लढा आणि त्याचा मार्ग स्वीकारावा लागेल. कंत्राटी पद्धती जर संपवायची असेल तर प्रत्येक कामगाराने मी एकटा नाही, आपण सर्व एक आहोत ही भावना मनात रुजवली पाहिजे. तेव्हाच शोषणापासून न्याय आणि सन्मानाने जगणारा कामगार वर्ग निर्माण होईल. भावांनो, कंत्राटी कामगार पद्धतीची खरी ताकद सरकार नाही, आपली फूट आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक कंत्राटी कामगार मी एकटा नाही, आपण एक आहोत असंच म्हणेल, त्या दिवशी ही व्यवस्था हादरेल. हक्क भीक मागून मिळत नाही,
ते संघटित लढवण्यात मिळते, हे आपण पाहत आहोत. तरी आपण एकजूट नाही, यामुळे ही व्यवस्था मोठी होत चाललेली आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. गप्प बसायचं आहे की महाराष्ट्रातून कंत्राटी कामगार पद्धती समूळ नष्ट करायची आहे. जय हिंद, जय सारथी. मी अनंतपुरी, वीर सारथी योद्धा, हेल्पिंग फाउंडेशन, नागपूर, महाराष्ट्र.